कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही। बरं मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाकडे अधिकार दिले जातील आणि त्या पद्धतीने कामं कुठले अडथळा होणार नाही। तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला, सीएम साहेबांनी बोलून घेऊ आपण, काही चिंता नाही। नाही अपक्ष लढणार नाही, अपक्ष लढणार नाही, सांगतील ना, सांगतील, शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे, नाही असं सांगितलं आहे, शक्य आहे। माझं काय म्हणणं आहे, नाही कुठल्याही माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल, होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की देत नाही, मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते, आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की। मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, असं कुठलंही कृत्य करू नका। आपल्यासोबत किसन गावंडे आहे। भाऊ मला एक सांगा, परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काय बोलणं करून दिलं? नाही माझं बोलणं करून ते मला येतो भेटायला या बोलून काय आश्वासन दिलं? काय आश्वासन दिलं? आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही आहे। पक्षाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे, पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे, नगरसेवक हे सर्वस्व पद नाही आहे, पक्षाने मला गरिबीतनं मी जन्माला आलो आहे आणि पक्षाने मला खूप काही दिलंय। आज जे काही मी आहे ते पक्षामुळे आहे, कार्यकर्त्याच्या भावनाचा मला आदर करतो मी, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे आणि नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल। कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल? मग नाही कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल, मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा। तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल जी कार्यकर्त्यांची भावना आहे? कुठल्या रूपानं प्रतिनिधी मिळेल या भागाला, कुठल्या नाही कुठल्या रूपानं होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल। काही शब्द दिला तसा? शब्द दिला आहे, शब्द द्यायचे आहेत, अजून आम्हाला जाऊ द्या, तेव्हाच होईल चर्चा, होईल तेव्हाच होईल ना। कुठे बोलावलाय तुम्हाला? माननीय परिणयजींना माहित, माननीय परिणयजींना माहित। आपण बघू शकतो की किसन गावंडे आता घरातनं बाहेर निघालेले आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे मग शेवटी किसन गावंडे हे परिणय फुके सोबत आता मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करायला जात असल्याचं त्यांना त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। मात्र इथे जो कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे, कुठेतरी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला की जर का या प्रवर्गामधनं जर का किसन गावंडे यांचा अर्ज मागे घेतला, नितीन होले यांचा अर्ज कायम राहिला, तर मग कुठेतरी एक वेगळा पर्याय कसा आहे, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून एक पक्षाकडे पर्याय, त्यावर कदाचित एक मधला मार्ग काढला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र किसन गावंडे यांनी तसं काही सांगितलं नाही की मी असं काही शब्द मला मिळाला नाही, मी तर तो मला शब्दही नको, कारण की त्यांचं असं म्हणणं की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मला कुठेतरी पक्षाचा जो आदेश आहे तो मला मान्य करावा लागेल। आपण बघू शकतो की अजूनही किसन गावंडे यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी आहे। परिणय फुके हे आतमध्ये गेले होते, माजी आमदार सुधाकर कोहडे हे देखील आतमध्ये गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मधला मार्ग काढला जाईल आणि संकट मोचन म्हणून मग परिणय फुके यांना पक्षश्रेष्ठीने इथे पाठवलेलं। परिणय फुके इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांना सुरुवातीला आतमध्ये जाऊ देत नव्हते घराच्या, मात्र नंतर मग कार्यकर्त्यांची समजूत काढली गेली, त्यांच्या किसन गावंडे यांच्या कुटुंबियांनी देखील विनंती केली आणि मग कुठेतरी परिणय फुके हे घराच्या आतमध्ये गेले, त्यांनी किसन गावंडे यांच्यासोबत चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील त्यांनी किसन गावंडे यांचं बोलणं करून दिलं आणि त्यानंतर मग कुठेतरी किसन गावंडे यांना काहीतरी एक वेगळा पर्याय, एक वेगळं आश्वासन दिलं असावं असा एक निष्कर्ष निघतो। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये किसन गावंडे हे उमेदवार राहणार नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण गोष्टीवरनं जर का आपण बघितलं तर किसन गावंडे आता बघा अजूनही आपल्याला पाहायला मिळते की कार्यकर्त्यांच्या घराट्यामध्ये आहे, कार्यकर्ते नाराज आहे, कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की किसन गावंडे यांनी जाऊ नये, मात्र कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द त्यांना दिला गेला आणि त्यानंतर मग आता कार्यकर्त्याबद्दल त्यांना विचारूया, एक आश्वासन मिळालेलं आहे ते मान्य आहे का तुम्हाला? हो ठीक आहे, मान्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं ते मान्य आहे का तुम्हाला? हो मान्य आहे। मला मान्य आहे। कोणतं आश्वासन? म्हणजे बैठकीला बोलावलाय, तिकडे फोनवर संवाद झाला। हो तर त्या नाही का? नाही, देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणेल तेच सर्व कार्यकर्ते करायला तयार आहेत आणि साहेब पण त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि ते पोषक वातावरण जर माजी आमदार सुधाकर देशमुख आहे, भाऊ कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहे इथे, त्या तीव्र भावना आहेत, त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहे आणि याच्यातून निश्चित मार्ग निघेल।
काय वाटतं तुम्हाला मधला मार्ग कसा काढला ते प्रतिनिधित्व कसं मिळेल